नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो। एमपीएससी ग्रुप सी ची जाहिरात का थांबलेली आहे, सगळ्यात मोठं कारण या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे। तत्पूर्वी आपली ही जी आरंभ बॅच आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच सुरू केलेली आहे। सगळे विषय अगदी झिरो फोडून तुम्हाला शिकवले जातील। नवीन यंग पोरं असे पटापट म्हणजे ज्यांनी प्री मेन्स क्रॅक करून इंटरव्ह्यू पर्यंत गेलेले आहेत असे शिक्षक लोक आपल्यासोबत जुडलेले आहेत। आणि येस, यू कॅन ट्रस्ट ऑन मी। आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करा, डेमो पहा, यूट्यूबवर देखील आहे, पटलं तर कन्सिडर करू शकता ना। आता येऊया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 5 मेला जो एमपीएससीचं विस्तारीकरण झालेलं आहे, ग्रुप बी ची जाहिरात ऑलरेडी येऊन गेलेली आहे। ए बी आणि सी च्या पदांचं विस्तारीकरण जबरदस्त पद्धतीने केलेलं आहे ना। याच्या अगोदर ग्रुप बी आणि ग्रुप सी मधून जी पदं भरल्या जायची त्याच्यासाठी पूर्व परीक्षा जर असेल तर जे मुलं फायनल इयरला असतील त्यांना देखील फॉर्म भरण्याची मुभा होती आणि त्यांना देखील काय होतं की चान्स दिले जायचे। पण आता ग्रुप सी ची विशेष करून प्रशासकीय आणि तांत्रिक या 2 गटामध्ये विभागणी झालेली आहे। आणि त्या 2 गटामध्ये ज्या वेळेस परीक्षेला विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल तर त्यावेळेस स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तुमचं डिग्री कंप्लीट पाहिजे। ऑलमोस्ट जवळपास सगळ्या पदांसाठी ग्रॅज्युएशन, कोणत्याही ग्रॅज्युएशनची गरज केलेली आहे ना। आता यामध्ये आणखी एक कॅच देखील आहे। अगोदर जे होतं पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला म्हणजे तुम्ही फायनल इयरला जरी असाल तरी तुम्हाला फॉर्म भरायला चालत होता आणि मुख्य परीक्षेपर्यंत तुमचा रिझल्ट जो आहे तुमच्या हातात असायला पाहिजे ना। आता या कंडिशनमध्ये जरी जाहिरात आली तरी फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना तर फॉर्म भरता येईलच, पण मुख्य परीक्षेच्या अगोदर जर समजा म्हणजे पूर्व आणि मुख्य परीक्षा अशा 2 न होता जर समजा फक्त एकच परीक्षा घेण्याचं ठरवलं, जे की सरळ सेवा, ठीक आहे, जे सरळ सेवा जर एकच परीक्षा झाली तर त्या एकाच परीक्षेसाठी फक्त आणि फक्त तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे। मग आता ग्रुप सी ची जी जाहिरात येणार आहे यामध्ये कंबाईनची तर काही पदं आहेच आहे, पण आता हे जबरदस्त विस्तारीकरण केलेले आहे ते देखील पदं आहेत। यापैकी काही पदं मला असं वाटतं की पूर्व आणि मुख्य देखील काही पदांना परीक्षा असणार आहे, असू शकते, किंवा काही पदांसाठी डायरेक्ट सरळ सेवा देखील असू शकते, काही बकेटसाठी। तर त्यामुळे या ग्रुप सी च्या जाहिरातीचा म्हणजे येणे अगोदर ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन फायनल इयरला आहे त्यांचं पूर्ण होणं अपेक्षित आहे। म्हणजे आता ज्यांनी परीक्षा दिली असेल त्यांचा निकाल आणखी हातात आलेला नाही। जर ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना चान्स द्यायचा असेल, म्हणजे जवळपास 5 ते 7 लाख विद्यार्थी महाराष्ट्रातून फायनल इयरला प्रत्येक वर्षी पेपर देत असतात, मग त्या विद्यार्थ्यांवर अन्याय नको व्हायला म्हणून कदाचित ही एमपीएससी ग्रुप सी ची जाहिरात ही थोडीशी लेट आणखी होऊ शकते। पॉसिबली प्रायमरी हे देखील एक मला वाटतं की सॉलिड रिझन आहे। मे बी मी चुकीचा असू शकतो, पुढच्या हप्त्यात किंवा उद्या परवा देखील जाहिरात येऊ शकते। जर पूर्व आणि मुख्य झाली तर फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्यामध्ये चान्स असणार आहे। पण जर समजा एकच परीक्षा होण्याचा जर एमपीएससीने ठरवलेलं असेल तर त्याच्यासाठी डिग्री विद्यार्थ्यांची कंप्लीट असणं गरजेचं आहे। आणि फायनल इयरच्या पोरांचा निकाल लागण्या अगोदर जर ग्रुप सी ची जाहिरात टाकली आणि फॉर्म भरून घेतले तर मेजॉरिटी ऑफ जे फ्रेश विद्यार्थी आहे तर त्यांना या परीक्षेपासून वंचित ठेवल्यासारखं होईल। मला हे एक लॉजिकल वाटत नाही, त्यामुळे कदाचित ही जाहिरात ती थोडीशी लेट झाली असेल। आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। या व्हिडिओ संदर्भात जर तुमच्या मनात काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील किंवा जर तुम्हाला आणखी काय वाटत असेल नेमकं जाहिरात लेट का झालेली आहे तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये नोट डाऊन करू शकता। आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया। राम राम।